तर स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये। तसं की मी व्हिडिओ दुपारीच चालू केली व्हिडिओ, कारण का सकाळी मला टाईम नव्हता त्याच्यामुळे। तर इथे श्रेयान झोपत नव्हता, तर त्याची टंगळ मंगळ चालू होती, कारण त्याच्या पप्पाचा यायचा टायमिंग झाला। तो बघायचा दरवाजा पाठी लपलाय पप्पाला भॉ करायला, पण पप्पाला माहिती होती की हा लपलाय करून। त्यानंतर त्याला आणलं होतं त्यांनी लॉलीपॉप, तर त्याला नाही आवडलं, त्याने रागाने फेकून दिलं। तर हा बघ असा रागाने उभा आहे। तर मी त्याच्या पप्पाला सांगत होते राहू दे, त्याला काय रडायचं ते रडू दे, त्याची हट्ट पुरवायची नाही म्हणून। तसं मग चहा वगैरे पी आलो। त्याच्यानंतर म्हटलं चला, गुरुवार होता, मठातही जायचं होतं आणि जेवण पण बनवायचं होतं। तर घरात फ्रीजमध्ये बघितलं तर तेंडली होती, तर म्हटलं चला डाळ भाताचा पहिला कुकर लावते आणि मग बारीक वगैरे तेंडली वगैरे कापून घेतली। त्याच्यानंतर मी म्हटलं चला कुकर होईपर्यंत भाजी एका साईडला शिजते, तोपर्यंत मी घेतलं पीठ मळायला। पीठ वगैरे मळलं आणि मस्त कढईत भाजी वगैरे परतवून घेतली आणि भाजी शिजायला ठेवली। आणि म्हटलं चला 6:30 वाजले, तर दिवाबत्ती वगैरे करून घेऊया, कारण का म्हटलं नंतर पालखीला पण जायचं। आज होती आमच्या इथे स्वामींची पालखी। म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे केली, देवाला नमस्कार वगैरे केला, फ्रेश वगैरे झाली। आणि नंतर मला कळलं घाई गडबडीत की मी डाळच फोडणीला दिलीच नाही म्हणून। तर मी परत पटकन कुकर खोलला आणि डाळ टाकली पहिली फोडणीला, डाळीला कड वगैरे आणून दिला। आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला तोपर्यंत ह्याच्या पप्पांना थांबा जरा वेळ, डाळ आपली जराशी कडू द्या, मग आपण निघूया। आता इथे झाली होती भाजी, डाळ आणि भात, चपात्या दाखवायला मी विसरून गेली। त्याच्यानंतर आम्ही गेलो, तयारी वगैरे केली आणि खाली आतमध्ये एंट्री झाली होती पालखीची। त्यानंतर पालखीचं दर्शन वगैरे घेतलं, तर इथे बघू शकतात पण दर्शन घ्या। असा होता माझा आजचा व्हिडिओ। तर येताना उद्याचं सामान, म्हणजेच की उद्या उपवास आहे, त्याच्यामुळे सगळं सामान वगैरे आणलं होतं। येताना दूध वगैरे संपलं होतं, तर येताना गुलाबजाम पण आणले होते रात्रीसाठी स्वीटमध्ये खायला। तर असं होता मिनी ब्लॉग। तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही आवडला नक्की सांगा, आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय, गुड नाईट।